नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कालपासून नवरात्र चालू झालेला आहे। तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण नवरात्रीसाठी ना खास उपवासाच्या भरपूर रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत आणि इनफॅक्ट आता आपण शॉर्ट्स पण अपलोड करत आहोत त्याच रेसिपीजच्या, म्हणजे अगदी 1 मिनिटात तुम्ही ती रेसिपी बघून करू शकता। सो नक्की आपल्या चॅनलवर चेक करा। तर आजची आपली रेसिपी आहे एका आमटीची। ती पण आपण डाळ न वापरता आमटी केलेली आहे। आता तुम्ही विचार करत असाल की आमटी करणार असाल तर मग डाळ तर पाहिजेच ना, डाळीचीच आपण आमटी करतो। तर यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। तर या आमटीचं नाव आहे मोदकाची आमटी। मोदक करण्यासाठी ना आपण आधी त्याचं कवर म्हणजे पीठ आपण भिजवून घेऊया। 2 वाट्या मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा तीळ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तेल। आता हे कोरडं जिन्नस आहे ना आपण आधी सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं आपण मिक्स करून घेतलंय। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण ना पीठ छानपैकी घट्ट मळून घेऊया। आपण छानपैकी ना घट्ट मळून घेतलेलं आहे हे पीठ। आता काय करायचंय की थोडंसं तेल टाकून आपण आहे ना परत ग्रीज करून घेऊया। तेल टाकून आपण परत 1-2 मिनिटांना मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ मुरून ठेवायचं आहे। त्यासाठी आपण 15 मिनिटं आपण झाकण ठेवूया त्याच्यावर। आता आपल्याला मोदकाचं सारण करायचं तयार। त्यासाठी मी एक बाउल घेतलाय, त्यात ना 2 वाट्या ओलं खोबरं जे आहे ते अगदी बारीक करून घेतलंय आणि मग त्यानंतर मी माप घेतलंय तर 2 वाट्या आहे। हे जे ओलं खोबऱ्याचे तुकडे आहेत ना ते मिक्सरमधनं अगदी थोडेसे पल्स मोडवर काढून घेतलेले आहेत। तुम्हाला जर तसं नको असेल तर अगदी बारीक किसून घेतलं तरी चालू शकतं। त्यात आता चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा साखर, आपण जो मिरची आणि लसणाचा ठेचा केला होता तो, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया। हे जे सारण आहे ते आपण थोडंसं जास्त करणार आहे। ह्याचं कारण असं आहे की आपण जे मोदकाचे जे ग्रेव्ही करणार आहोत ना मोदकाच्या आमटीची, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं ह्याच्यातलं सारण लागणार आहे, म्हणून आपण थोडं जास्त खोबरं घेतलेलं आहे। आपलं हे सारण आता तयार आहे। 15 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ पण आपलं छानपैकी भिजलेलं आहे। आता आपण काय करूयात की परत 1-2 मिनिटं याला मळून ना छान असं सॉफ्ट मऊ आपण करून घेऊया। आपण हे छानपैकी मऊ असं मळून घेतलेलं आहे। आता आपण मोदक करायला घेऊया। आपण पुरीसाठी जेवढा गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा अगदी थोडासा छोटा गोळा करून घेतलेला आहे। आता आपण हे जे सुकं पीठ आहे, सुकी कणिक असते, त्यातनं आपण हा काढून घेऊया। आता आपण ह्याची छोटी पुरी लाटून घेऊया। आपण अशी छोटी पुरी लाटून घेतलेली आहे। आता ह्याच्यात आपण जे सारण केलं होतं ना ते भरून घेऊयात। आपण 1 ते 1.5 चमचा आपण आहे ना असं सारण भरून घेऊया। आता हे सगळं मी हातावर घेते, म्हणजे काय होतं ना की आपण मोदक त्याचा तयार करायला आपल्याला अगदी इझी होईल। आता आपण पाकळ्या करून घेऊया त्याच्या। अशा पाकळ्या करून घेतल्यात। आता आपण छानपैकी हे असं जॉईन करून ह्याचा मोदक तयार करून घेऊया। आपण मोदक असा तयार करून घेतलेला आहे। आता हे जे वरचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण काढून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण याला मोदक तयार करून घेतलेला आहे। वरची जी पारी आहे, पीठ आहे, ते लाटताना जाड लाटायचं नाहीये। कारण होतं काय माहितीये का की ज्या वेळेला आपण फोडणी त्यांना मोदक हे आपण सोडतो त्यावेळेला पाण्यात उकळी येऊन ते फुगतात। तर त्यासाठीच ना आपण पारी जी आहे ती पातळ घ्यायची, नाहीतर मग जाडसर ते चवीला पण चांगलं लागत नाही। सो अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात। आपण सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत। मोदकाच्या आमटीच्या ग्रेव्हीसाठी ना आपल्याला काही जिन्नस भाजून घ्यायचे। त्यासाठी पॅन मध्ये ना मी 1 चमचा तेल टाकलंय,
त्यात आता एक छोटंसं आलं घेतलंय आणि त्याचे असे बारीक तुकडे केलेले, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या. आता 1-2 मिनिटं आपण हे परतून घेऊया. 1-2 मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण 1 ते 1.5 चमचा तीळ घालणार आहोत. एक मोठा कांदा चिरलेला असा ना, आपण उभा चिरतो ना तशा पद्धतीने चिरून घेऊया आणि गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवली आहे मी. आता आपण छानपैकी 3 ते 4 मिनिटं हा फ्राय करून घेऊया. आपण कांदा आहे ना 3 ते 4 मिनिटं छानपैकी परतून घेतलेला आहे. लालसर करायचं नाही, अगदी 50 ते 60% शिजवायचं आहे. आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण गार करून घेऊया. मोदकाच्या आमटीच्या ग्रेव्हीसाठी ना आपण थोडी पेस्ट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यात आपण हे जे भाजलेलं कांदा, तीळ, लसूण आणि आलं जे आहे ते सगळं टाकून घेऊया. मोदक भरताना जे सारण उरतं ते सारण आपण टाकून घेणार आहे. आता या अंदाजाप्रमाणे जवळजवळ अर्धी वाटी सारण उरतं, ते सगळं टाकून घेऊया. 1 ते 1.5 चमचा धनेपूड, अगदी थोडंसं पाणी टाकून आपण आता याची पेस्ट करून घेऊया. आपण छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे. आपली आमटी आहे ना छानपैकी मिळून येण्यासाठी आपण 2 चमचे ह्याच्यात ना डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि आता परत एकदा पेस्ट ह्याची करून घेऊया. आपण मस्तपैकी आहे ना पेस्ट ह्याची आहे ना छानपैकी वाटून घेतलेली आहे. आता आपण आमटी फोडणीला टाकूया. मोदकाच्या आमटीसाठी ना आपण एका कढईत 1 डाव तेल घेतलेलं आहे. त्यात आता 1 चमचा मोहरी टाकून घेऊया, 1/2 चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. आपण ही जी कांदा आणि लसूण वगैरे याची पेस्ट केली होती ती याच्यात सगळी टाकून घेऊया. आता ही पेस्ट आहे ना छानपैकी आपण 2 ते 3 मिनिटं या फोडणीत परतून घेऊया. आपल्या मिश्रणाला ना मस्त तेल सुटलेलं आहे. तसं लवकर परतलं जातं, कारण होतं काय, आपण कांदा वगैरे सगळं परतून घेतलेला आहे आणि मग मिक्सरला बारीक केला. पण त्यात आपण आहे ना बेसन तसंच घातलेलं होतं, भाजून घातलेलं नव्हतं. सो 1-2 मिनिटं ह्याच्यातनं या फोडणीत बेसन खूप छान परतलं जातं. आता आपण ह्याच्यातनं काही मसाले टाकून घेऊया. 1 चमचा परत आपण ह्याला लाल तिखट टाकून घेतोय, लाल मिरची पावडर, 2 चमचे गोडा मसाला. जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला टाकला तरीही चालेल, किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यात चवीप्रमाणे मीठ. आता अगदी 30 सेकंद आपण हे मसाले सगळे ना ह्याच्यात परतून घेऊया. यानं मोदकाच्या आमटीसाठी ना जास्त तेलाची आवश्यकता नसते, कमी तेलात पण होते. कारण ह्याचं एक कारण आहे की आपण जो नारळ वापरलेला आहे, ओलं खोबरं वापरलं आहे, त्याच्यातनं ऑइल कन्सिस्टन्सी म्हणजे त्याच्यातनं थोड्या प्रमाणात आहे ना तेल असतं. सो एवढी आवश्यकता नसते तेलाची. आता आपल्याला ह्याच्यातनं 2 ते 2.5 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याला ना छानपैकी तवंग म्हणजे तर्री येते, यासाठी गरम पाणी आपल्याला आवश्यक आहे. या ह्याच्यात मी ना 3 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे, कारण ही आमटी पातळच असते आणि त्यात आता आपण ज्या वेळेला मोदक टाकणार तर ते डाळीच्या पिठाचे असतात. सो घट्टपणा येतो, म्हणून करतानाच आहे ना ही आमटी छानपैकी अशी पातळ करायची. आता ह्याला आपण छानपैकी एक उकळी काढून घेणार आहोत. त्या आमटीला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यात मोदक सोडायचे, पण त्यासाठी मी ना मोदक सोडताना काही टिप्स सांगणार आहे. आता ज्या वेळेला आपण मोदक सोडणार आहे ही जी उकळी दिसती आहे त्यातच मोदक एक एक करून सोडायचे आहेत आपल्याला. आपण आमटीतनं सगळे मोदक सोडून घेतलेले आहेत. आता एक खबरदारी घ्यायची, ज्या वेळेला आपण यांना सगळे मोदक सोडतो त्यावेळेला अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाही, अजिबात त्याला डावाने हलवायचं नाही. ह्याचं कारण आहे की नाही तर मग मोदक एकमेकांना चिकटतात आणि फुटण्याची भीती असते, यासाठी. आता एक 5 ते 10 मिनिटं छानपैकी बारीक गॅसवर आपण यांना छान याला उकळी काढून घेऊया. 7 ते 8 मिनिटं छान उकळी काढून घेतलेली आपण, आणि तुम्ही बघू शकता अजिबात कुठलाही मोदक फुटलेला नाहीये. आपण आता मस्तपैकी हलक्या हाताने ना हे मिक्स करून घेऊया.
आता शेवटी फायनली आपण अजून एक उकळी काढणार आहोत, पण झाकण ठेवून काढणार आहोत आणि झाकणाला ना असं थोडी स्पेस द्यायची, म्हणजे आपली आमटी अजिबात ना उतू जाणार नाही यासाठी. आता 3 ते 4 मिनिटं आपण फायनल शेवटची उकळी काढून घेऊयात. 4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्याचं झाकण काढून घेऊया. मस्त आपले मोदक इतके छान 100% अगदी पूर्ण शिजलेले आहेत आणि तवंग पण तुम्ही बघू शकता इतका छान आलेला आहे. आता आपण ना ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. छान परत मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. अशा पद्धतीने आपण आपली मोदकाची आमटी तयार आहे. आपण आता ती एका बाउलमध्ये सर्व करून घेऊयात. तर फ्रेंड्स, मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट मोदकाची आमटी आपण सर्व करून घेतली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. ती तुम्ही पोळी, भाकरी, भाताबरोबरही खाऊ शकता. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना मस्त आणि एकदम वेगळी सुद्धा आहे, जी तुम्ही पोळी बरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर पण खाऊ शकता. सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या वेळेला आपल्याकडे ना घरात भाजी नसेल त्यावेळेला तर नक्कीच हा पर्याय खूप चांगला आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही जर एकदा ही आमटी करून खाल्ली तर अगदी घरात भाज्या असतील तरीही तुम्ही आवर्जून ही आमटी कराल. सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा अशाच नवीन नवीन आणि वेगळ्या व्हिडिओसाठी. थँक्यू.